नमस्कार मित्रांनो, लपंडाव या सिरियलमध्ये खतरनाक ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, सखीच्या जीवावर मोठं संकट येणार आहे। मित्रांनो, आता इथे सखी हट्टालाच पेटलेली आहे। सखी कुणाचं ऐकायला तयारच नाहीये। सखीचं एकच म्हणणं आहे की साखरपुडा झाला तर सखीचं दन चाळमध्येच होईल, नाहीतर ती साखरपुडाच करणार नाही, तिला साखरपुडा करायचाच नाही। मात्र सरकार इतकी नीच बाई मी तर खरंच माझ्या आयुष्यात बघितली नाही। किती नीच बाई आहे ती की तिला तिच्या लेकीच्या आयुष्याची, तिच्या आनंदाची बिलकुल पर्वा नाहीये। तिला फक्त तिची संपत्ती प्यारी आहे। आयुष्यात माणसाने सगळं काही कमवावं, पण इतका नीचपणा कधीच कमवू नये, तो सरकारने कमवलेला आहे। ती सुद्धा सखीचं काय ऐकून घ्यायला तयारच नाहीये। आणि सखीला माहिती आहे की ही माझी आई इतकी नीच आहे की ती चाळीतल्या लोकांना बिलकुल बोलावणार नाही, कारण चाळीतले लोक म्हणजे तिच्यासाठी दुर्गंधी आहेत। त्यामुळे तिने असं ठरवलंय की चाळीतल्या लोकांना ती बोलवणार नाही ना, मग मी माझा साखरपुडा चाळीत करणार, सखीचं दन चाळीमध्ये करणार। तर मित्रांनो, आता या माय लेकीच्या भांडणामध्ये कोण वरती चढणार आणि कोण खाली येणार काही कळतच नाही। ते असतं ना, बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा, तसंच इथे आहे की आई तशीच मुलगी, आई शेर तर मुलगी सुद्धा सवा शेर बनलेली आहे। आणि सखी सुद्धा काही माघार घ्यायला तयार नाही। मग आता तेजस्विनी कामत काय करते, तिला कोंडूनच ठेवते आणि सक्त ताकीद देते की जोपर्यंत सखी साखरपुड्याला तयार होत नाही तोपर्यंत तिला घराबाहेर कुणीच काढू नका। बाप रे, म्हणजे हद्द पार केली सरकारने। चक्क सखीला कोंडून ठेवलं साखरपुड्यासाठी, म्हणजे संपत्तीसाठी। एवढी बाई हावरी झालेली आहे ना की तिला पुढे आपली स्वतःची पोटची मुलगी सुद्धा दिसत नाहीये। बाप रे, कलंक आई नावाला कलंक आहे। तर इकडे दाभाडे मावशींना सुद्धा काळजी आहे कानाची। त्यांना असं वाटतंय की सरकारच्या मुलीचा साखरपुडा आहे, पण इथे माझ्या कानाचाही साखरपुडा आहे, त्यामुळे कानालाही विचारलं पाहिजे, कानाचंही मत घेतलं पाहिजे। पण ती सरकार आहे, ती कानाला कसली विचारते होय। तर आता इकडे बिचारा कानाही चिंतेत पडलेला आहे। तर कुल्फीने आता कानाला फोन करून सांगितलेलं आहे की सरकारने सखीला कोंडून ठेवलेलं आहे। आणि आता काना खूप घाबरलेला आहे, कानाला खूप काळजी वाटत आहे। शेवटी काना तो काना आहे, त्याला सखीची खूप काळजी आहे। तो तोंडावर दाखवत नसला तरी त्याचं मनोमन सखीवर प्रेम आहे आणि काळजी सुद्धा आहे। त्याला सुद्धा असं वाटतं की त्या नरकातून सखी लवकर बाहेर यावी आणि तिने स्वतंत्र आयुष्य जगावं। खरंच कानाचे विचार खूप चांगले आहेत। तर काना आता सखीला वाचवणार आहे। तर कसा, तुम्हाला काय वाटतं, काना नक्की आता सखीला वाचवणार का, किंवा आणखीन सरकार मोठा गोंधळ घालणार? काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।